तर आज आपण गुरुपौर्णिमा विशेष गुरुद्वाऱ्यामध्ये बनवला जाणारा रसरशीत कडा प्रसाद कसा बनवायचा ते पाहणार आहोत। नेहमीच्याच गव्हाच्या पिठापासून आपण हा कडा प्रसाद बनवलेला आहे, तरी सुद्धा तुम्ही पाहू शकता हा किती छान असा रसरशीत बनून तयार झालेला आहे। जिभेवर ठेवताच विरघळतो, मस्त असा दाणेदार होतो। गुरुद्वाऱ्यामध्ये जेव्हा हा कडा प्रसाद बनवला जातो तेव्हा तिथे दाणेदार गव्हाचं पीठ वापरलं जातं, पण आज आपण नेहमीच्याच गव्हाच्या पिठापासून मस्त असा दाणेदार आणि रसरशीत असा हा कडा प्रसाद बनवणार आहोत। त्यासाठी इथे मी एक खास पदार्थ वापरलेला आहे, तो जाणून घ्यायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे तुम्ही बनवलेला कडा प्रसाद सुद्धा अगदी परफेक्ट गुरुद्वाऱ्यामध्ये मिळतो, अगदी तसाच बनवून तयार होतो। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, कुक विथ मनीषा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। रेसिपी सुरू करण्याआधी तुम्हाला एक विनंती आहे, तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली तर प्लीज एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओला हाईप सुद्धा करा। तर सगळ्यात आधी आपण हा कडा प्रसाद बनवण्यासाठी त्याचं प्रमाण काय आहे ते पाहून घेऊया, कारण प्रमाण हे खूप महत्त्वाचं आहे। त्यासाठी घरातली कुठलीही एखादी वाटी सेट करायची, त्यानेच इथे आपल्याला संपूर्ण साहित्य मोजून घ्यायचे। तर इथे मी नेहमीच्या वापरातलं 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्याचबरोबर इथे आपल्याला 1 वाटी साखर घ्यायचंय आणि 1 वाटीच इथे आपल्याला तूप घ्यायचं आहे। प्रत्येकी 1 वाटी इथे आपल्याला साहित्य लागणार आहे आणि सोबतच यामध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे रवा सुद्धा लागणार आहे। आणि आता मी इथे एक पॅन घेतलेला आहे, या पॅन मध्ये आपल्याला 2 वाटी पाणी गरम करायला ठेवायचं आहे। ज्या वाटीने आपण सर्व साहित्य मोजून घेतलं त्याच वाटीने बरोबर 2 वाटी पाणी इथे आपल्याला गरम करायला ठेवायचं आहे। परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे, त्यासाठी तुमचा कडा प्रसाद कुठेही चुकणार नाही, अगदी परफेक्ट दाणेदार आणि रसरशीत बनवून तयार होतो। तर एकीकडे मी पाणी गरम करायला ठेवलं आहे, दुसऱ्या साईडला इथे मी कढई गरम करायला ठेवली। त्यामध्ये जे आपण 1 वाटी तूप घेतलेलं होतं ते तूप घालायचं आहे आणि तूप मोजून घेत असताना वाटीमध्ये वितळलेलंच तूप मोजून घ्यायचंय, म्हणजे तुपाचं प्रमाण अगदी परफेक्ट होतं। तर इथे आपल्याला तूप गरम झालंय का नाही ते चेक करून घ्यायचंय। अगदी थोडंसं गव्हाचं पीठ टाकून पाहायचं, त्यावरती जर थोडेसे बुडबुडे यायला लागले की समजायचं तूप अगदी परफेक्ट गरम आहे। आता यामध्ये आपण घेतलेलं 1 वाटी गव्हाचं पीठ घालणार आहोत आणि हा मीडियम टू हाय फ्लेमवरती आपल्याला हे पीठ छान असं भाजून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम खूप मोठी करायची नाही, नाहीतर पीठ हे कच्चं राहतं आणि त्याला डार्क रंग येतो आणि जेव्हा आपण कडा प्रसाद बनवतो तोच खाताना जिभेवर चिटकू शकतो। त्यासाठी मीडियम टू हाय फ्लेमवरती आपल्याला हे गव्हाचं पीठ जे आहे ते छान असं ब्राऊन रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। हे पीठ भाजण्यासाठी इथे आपल्याला साधारण 12 ते 15 मिनिटे लागतात, तेवढा वेळ आपल्याला द्यायचाच आहे, कारण गव्हाचं पीठ जितकं खमंग भाजून घ्याल तितका खमंग हा कडा प्रसाद बनवून तयार होतो। इथे तुम्ही पाहू शकता पीठ जे आहे ते छान फसफसायला लागलेलं आहे। एक 10 ते 12 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता याचा छान असा रंग बदललेला आहे, छान असं लालसर रंगावरती हे पीठ भाजून झालेलं आहे। या स्टेजवरती इथे आपल्याला जो रवा आपण घेतला होता 2 ते 3 चमचे रवा घालायचा आहे। रवा इथे आपल्याला सुरुवातीला अजिबात घालायचा नाही, कारण पिठासोबत जो रवा आहे तो करपला जातो, त्यासाठी पीठ भाजल्यानंतर त्यामध्ये रवा घालायचा आहे आणि 1 मिनिटावरती हा रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे, कारण पीठ सुद्धा गरम आहे आणि सोबतच यामधलं तूप जे आहे ते सुद्धा खूप जास्त गरम आहे। रवा घालून छान असं मिक्स करून घेतलं आणि पाहू शकता रवा सुद्धा छान असा भाजून झालेला आहे। रवा भाजल्यानंतर छान असा त्याचा खमंग वास येतो। त्यानंतर यामध्ये आपल्याला जी 1 वाटी आपण साखर घेतली होती ती साखर घालायची आहे। साखर इथे आपल्याला खूप जास्त परतायची नाहीये, फक्त 1 मिनिटावरती साखर आपल्याला यामध्ये परतून घ्यायचंय। साखर जर तुम्ही खूप जास्त वेळ परतत बसली तर साखर शिजली जाते आणि कडा प्रसाद खाताना दाताला तो चिटकला जातो। त्यासाठी साखर घालून फक्त मिनिटभर परतायचंय आणि लगेचच त्यामध्ये आपण जे 2 वाट्या पाणी गरम करायला ठेवलेलं होतं ते गरम पाणी घालायचं आहे। गरम पाणी घालत असताना थोडं थोडं करून घालायचं आहे। एकाच वेळी जर सगळं पाणी घातलं तर पीठ जे आहे ते फसफसून बाहेर यायला लागतं, त्यासाठी अगदी थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे। पाणी घातल्यानंतर अगदी सावकाशपणे याला हलवायचं आहे, नाहीतर याचे शिंतोडे हातावर उडू शकतात आणि त्याचा चटका सुद्धा लागू शकतो। त्यासाठी अगदी हळूवारपणे हे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचंय। मिक्स करता करता तुम्ही पाहू शकता पिठाने जे आहे ते संपूर्ण पाणी शोषून घेतलेलं आहे। संपूर्ण पाणी शोषून घेतल्यानंतर याला आपल्याला सतत हलवत राहायचं आहे। आता इथे आपण गॅसची फ्लेम हाय करूया आणि हाय फ्लेमवरती याला सतत हलवत राहायचं आहे। जोपर्यंत यामधून तूप रिलीज होणार नाही तोपर्यंत आपल्याला हाय फ्लेमवरती हे पीठ असं शिजवून घ्यायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता इथे मी गॅसची फ्लेम हाय केलेली आहे। हाय फ्लेमवरती याला आपण सतत हलवत राहूया। हाय फ्लेमवरतीच हा कडा प्रसाद बनवला जातो, त्यानेच याला एक स्मोकी फ्लेवर येतो। शक्य असेल तुमच्याकडे लोखंडाची कढई असेल तर लोखंडाच्या कढईतच बनवा, म्हणजे अगदी परफेक्ट असा गुरुद्वाऱ्यासारखा कडा प्रसाद बनवून तयार होतं। नसेल तर कुठलीही कढई वापरली तरी देखील चालणार आहे। आणि 4 ते 5 मिनिटानंतर तुम्ही इथे पाहू शकता ह्यातून छान असं तूप रिलीज व्हायला लागलेलं आहे। असं हे तूप सुटायला लागलं की समजायचं इथे आपला अगदी परफेक्ट दाणेदार रसरशीत असा हा कडा प्रसाद म्हणजेच गव्हाच्या पिठाचा शिरा बनवून तयार झालेला आहे। गुरुपौर्णिमेच्या दिवशी किंवा इतर वेळी सुद्धा तुम्ही हा कडा प्रसाद बनवू शकता। खायला अप्रतिम असा लागतो,
मस्त असा दाणेदार बनून तयार होतो. लगेचच सर्व करून घेऊया. आता हा कडा प्रसाद खाण्यासाठी तुम्हाला गुरुद्वाऱ्यामध्ये जायची अजिबात गरज लागत नाही, कारण घरीच तुम्ही अगदी मस्त रसरशीत परफेक्ट असा प्रमाणामध्ये हा कडा प्रसाद बनवून घेऊ शकता. इथे तुम्ही पाहू शकता हा कडा प्रसाद किती छान असा रसरशीत झालेला आहे. तर उद्या गुरुपौर्णिमा आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही हा प्रसादासाठी किंवा नैवेद्यासाठी बनवू शकता. खूप सुंदर बनवून तयार होतो. तुम्हाला सगळ्यांना खूप जास्त आवडणार आहे. नक्की ट्राय करा आणि कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला हाईप सुद्धा करा. तर पुन्हा भेटू मस्त अशाच एका छानशा रेसिपी बरोबर. धन्यवाद.